बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने हाल ही में रश्मि बर्वे की जाति प्रमाण पत्र को रद्द करने के आदेश को खारिज कर दिया। यह सुनवाई मंगलवार को जस्टिस अविनाश घरोटे और जस्टिस एम.एस. जावलकर की बेंच में हुई। अदालत ने दोनों पक्षों की दलीलें सुनने के बाद बर्वे के पक्ष में फैसला सुनाया, जिससे बाद रश्मि बर्वे ने पत्रकार परिषद लेकर यह सत्य और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के संविधान की जीत होने की पहली प्रतिक्रिया दी। और क्या कुछ उन्होंने कहा, देखते हैं। मला वेळोवेळी माझे पत्रकार बांधव आणि भगिनी सहकार्य करतात, त्यासाठी आपल्या सर्वांचा मनापासून आपली बहीण आभार मानते। आणि कालचा जो निर्णय न्यायदेवतेने एका महिलेवर विरोधकांनी जो आघात केला आणि न्यायपालिकेने त्याला न्याय देण्यात आला, त्यासाठी सर्वप्रथम न्यायदेवतेचे आभार मानते। सोबतच आज हा जो एक विजय आपण सगळेजण बघत आहात, माझी माहिती रश्मि बर्वे म्हणून नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं हे प्रकरण गाजलं आणि याच्यामध्ये एका महिलेचा, अनुसूचित समाजाच्या महिलेचा जो विजय झाला, हा फक्त माझा विजय नसून हा सत्याचा विजय झाला। आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान प्रदान केलं, त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे, असं आज मला सर्व पत्रकार बांधवांना म्हणायला आवडेल। सर्वप्रथम ज्या पद्धतीने मागच्या 3-4 महिन्याच्या पूर्वी जे कटकारस्थान रचलं आणि या सूडबुद्धीच्या आघाताने एका महिलेवर अशा पद्धतीने एक षडयंत्र रचून माझी व्हॅलिडिटी ही रद्द करण्यात आली। मला विरोधकांना विचारायचं आहे की अनुसूचित समाज, ओबीसी समाज यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाला इतकी चीड का तुम्ही इतकं चिडलात? का तुम्हाला स्वतःच्या पक्षावर, तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नव्हता? तुम्हाला कुठे भीती वाटत होती की एका महिलेला जर आम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये जर तिला लढवू दिलं तर आमची हार ही सुनिश्चित आहे, हे त्यांना माहिती होतं। आणि त्या सूडबुद्धीच्या अकस्मात त्यांनी हा जो षडयंत्र रचला, पण आज न्यायदेवतेवर गोरगरिबांचा विश्वास आणि न्यायदेवतेवर जो अतूट विश्वासाच्या नात्याने विजय हा आपला झालेला आहे, यासाठी न्यायदेवतेचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। मला एक या निमित्ताने आपल्याला सुद्धा एक सांगायचं आहे की आज भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते स्वतःला देवाभाऊ म्हणून स्वतःला म्हणून घेतात। आज आपल्या निमित्ताने मला सांगायचं आहे त्यांना की फक्त तोंडाने देवाभाऊ म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्षामध्ये कृतीमधूनही करून दाखवावं लागतं। आणि आज ते त्यांनी कुठल्या प्रकारचा एक निरागसपणा त्यांनी जो दाखवला, याला कुठेतरी एक लज्जा यायला पाहिजे। आज मला मनापासून आपल्या सर्वांचा आभार। ज्या निकषापोटी आणि जितक्या तात्काळ आणि त्वरितपणे त्यांनी निर्णय जो घेतला, हा निर्णय माननीय न्यायदेवतेला सुद्धा मान्य नव्हता। आज आम्ही कुठेही थांबलो नाही। महान्यूज 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.